संत जाती हरि 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 Hare
संत जाते हरिहरिनाथांच्या वाहिन मोचे वाहना हेची भव सिंधूचे तारू तेने उतरू पैल पारू जन्मोजन्मीचे भेषज ते हे संत चरण रज हेची भव सिंधूचे तारू तेने उतरू पैल पारू संत चरणीच्या पादुका झाला जनार्दन एका हेची भव सिंधूचे तारू तेने उतरू पैल पारू पांडुरंगा भगवान हर
सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी कृपया देवा यावरी न करावा अवेरू संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्ती विलोकितो येन समाधी राज वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयाचे आठवे शब्दसृष्ट अंगवे सारस्वतागवे झिवेशिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते टोरके म्हणे रसवती वळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविते खून हाताकडे संपूर्ण तत्वभेदे श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषाशी ते नमस्कारोनी आता शरण शरण दोष झालो दास पायांचा उपेक्षिता मज तरी लाज कवनाशी तुका म्हणे भागवत केले सुत सकळा नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा संत जाती हरी कीर्तना त्यांच्या वाहिन मोचे वाहना याची भाऊ सिंधूचे तारू तेने उतरू अकारण करुणावरून आले भक्त वत्सल करुणानिदासी रुक्मिणी पांडुरंगाच्या परम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान सद्गुरु श्री ज्ञानोबर आहे पंढररायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेव आहे वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबर आहे प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री जोग महाराज आणि सकल संत मांदियाळी त्यांच्या सर्व कृपेने प्रस्तुत समयी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या षष्टी उत्सवाच्या निमित्ताने नाम जनसमाधी सोहळ्याच्या निमित्ताने असणारी ही सेवा आहे गोड असा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा संत प्रकरणातील अभंग आहे विठ्ठल आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण आदरणीय श्री लक्ष्मणजी महाराज त्यांनी आळंदी क्षेत्रामध्ये 4 वर्ष संस्था काढून ज्ञानेश्वरी ग्रंथाची सेवा केली पाठ केलं विशेष म्हणजे पाठाला असतानाच पाठ केलं विठ्ठल ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पाठांतर केलं म्हणजे आपल्या संस्थेचं वैभव आहे असे काही विद्यार्थी असतात संस्थेत 4 वर्ष असतात ज्ञानेश्वरीचे 160 पारायण करतात असे विद्यार्थी होऊन गेले संस्थेत पाठवत असताना ज्ञानेश्वरीचा एक भाग काय करतात कंठस्थ करतात अशी जी काही सेवा आहे ही सगळी भगवान श्री ज्ञानोबरायांची शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची असणारी काय आहे कृपा आहे आणि त्या कृपेमुळं ज्ञानेश्वरी ग्रंथाची त्यांनी सेवा केली आणि सेवा करून जे आपल्या संस्थेनं शिकवलं गुरुजनांनी जे शिकवलं ते इतरांना वाटण्यासाठी ज्ञानदानाचं कार्य करण्यासाठी त्यांनी श्री क्षेत्र पैठण या पवित्र भूमीमध्ये पुण्यश्रीला भगवती गंगा मातेच्या तटाकावर गुरुकुल काय केलेले आहे गुरुकुलाची स्थापना केलेली आहे विद्यार्थी त्यांच्या विद्यार्थी आहेत प्रत्येक विद्यार्थ्याला दांडे आळंदीमध्ये कुठे संस्था लोक काढतात संस्था काढत नाही असं संस्था काढतात पण जे संस्था काढतो त्याचाच कपाळा गंध नसतो विद्यार्थी कसं काय गंध लावतो म्हणजे असा प्रकार अनुभवला येतो असा प्रकार अनुभवला येतो म्हणून आचरणशील ज्ञानेश्वरी गाथा पाठ करणारे त्यांनी जर गुरुकुल काढले तर नक्कीच त्या संस्थेतील मुलं गाथा पाठ करतील विठ्ठल अशा प्रकारचं
ईश्वरनिष्ठ माणसं समाजाला काय व्हावे, प्राप्त व्हावे. नको ते माणसं समाजाला नकोय. आचरणशील असणारे, ज्यांच्यावर ज्यांच्या ठिकाणी गुरुनिष्ठा आहे किंवा मोठ्यांच्या सहवासात जे राहिलेले आहेत त्यांचे संस्कार आहेत, सद्गुरु जोग महाराज संस्थेचे संस्कार आहेत, असे असणारे जे काय असतील त्यांनी जर गुरुकुलाची स्थापना केली तर नक्कीच त्या विद्यार्थ्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही सेवा जी आहे ही सेवा श्री गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या कृपेनं मला वाटतं 8 महिने झालेले आहे आणि गुरुकुलाच्या अशा प्रकारची योजना केलेली आहे. आनंदाची गोष्ट आहे. त्यात नाथ महाराजांचा दरबार आहे. त्यांचं गावच पैठणच्या जवळ आहे. याचा धरीन अभिमान करीन आपुले जाते. ज्याची गावी केला वास त्याचे नसावे उदास. नाथ महाराजांचा असणारा दरबार आहे. आनंदाचा असणारा उत्सव आहे. सर्व संत समुदाय या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित आहेत. एकाचे मनोव्यापारे हे विश्व होय उद्धरे, एकलाची न पुरे माऊलीची. विठ्ठल विठ्ठल त्यागमूर्ती असणारे सर्व संत मंडळी आहेत. माऊलीने ज्ञानेश्वरी पाठ केली. पाठाला असताना लहान होते माऊली आणि मग आदरवृक्षाखाली बसायचे. वंदनीय श्री हरिभक्त पांडुरंग महाराज क्षीरसागर त्यांच्या सहवासात काळ चांगला गेला. साधना ज्ञानेश्वरी ग्रंथाची साधना आमचे प्रेममूर्ती दिगंबर महाराज आहेत. त्यांच्याकडे पाहिले की आनंद होतो. म्हणजे साधक जीवन टिकून राहणं अत्यंत कठीण आहे. साधक जीवन टिकून राहणं म्हणजे परमात्म्याची कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल माणसामध्ये लगेच बदल होतो. लगेच बदल होतो. ज्याच्यावर देवाची कृपा असते, संतांची कृपा असते, त्याचाच परमार्थ सिद्धीला जात असतो. त्याचाच परमार्थ सिद्धीला जात असतो. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये प्रातस्मरण श्री गुरु मामासाहेब दांडेकर नागपूरला गेले होते. गेले असताना त्यांचं व्यासपीठ व्याख्यान होतं. तिथल्या वक्त्याने असं सांगितलं की आज आपलं परम भाग्य, आज आपल्याला आंधी क्षेत्रातले थोर संत व्याख्यान देण्यासाठी आलेले आहेत. जेव्हा श्री गुरुनाम गुरु मामासाहेबांना बोलण्याची संधी आली त्यावेळेस त्यांनी म्हटले, वक्त्याने बोलताना माझं असं वर्णन केलं की थोर संत आहे. संत नाही म्हटले, पंत आहे. विठ्ठल विठ्ठल आम्ही किंकर संतांचे दास, संत पदवी नको आम्हाला. गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर आंधीमध्ये आले तर आपल्या स्वतःच्या चपला आपल्या हातामध्ये घ्यायची. आपली स्वतःची पिशवी कोणाच्या खांद्यावर देत नाही. स्वतःचा टाळ स्वतःच्या खांद्यावर राहायचं. नाही तर थोडा महाराज झाला की दिंडीत चाला की आपला टाळ दुसऱ्याच्या खांद्यावर देतो, मोकळा चालतो. दिंडीतच मोकळा चालतो. भजन करत नाही, काय करत नाही, अभंग म्हणत नाही. असा प्रकार हा अनुभवाला येत असतो. म्हणून हे सर्व साधक मंडळी आहेत. आमचे महाराज काय नाही, रवी महाराज अवताडे महाराज, वा सचिन महाराज, ते पण ज्ञानेश्वरी पाठ करतायत. विठ्ठल विठ्ठल बोललो मी 4 वर्ष झाल्यानंतर ज्ञानेश्वरी पाठ करा. साधक जीवन आहे. संस्थेवर निष्ठा आहे. संस्थेचे उत्सव असते की कीर्तनासाठी आवर्जून अशा प्रकारे ते येतात आणि संप्रदायाची सेवा करतात. म्हणजे हे सगळे संत जे महात्मा आहे, सगळे संस्थेचं वैभव आहे. आमचे दळवी महाराज असतील, आमचे सागर महाराज, आमचे दत्ता महाराज आहेत. प्राप्त कर्तव्य कर्म करून सेवा करायची. आपल्या संस्थेने आपल्याला शिकवलं कीर्तनाचा व्यवहार नको. म्हणून पूर्व काळामध्ये संस्थेमध्ये शिवणकाम शिकवायचे, काय बांधकाम असेल ते शिकवायचे. पूर्व काळामध्ये असं आलेलं घटनेमध्ये आलेलं. म्हणून गुरुवारी श्री गुरु जोग महाराज म्हणायचे की उदरनिर्वाहासाठी भंग्याचं काम करता आलं तरी चांगलं आहे म्हटलं. पण जे काही कीर्तन आहे आपल्या उद्धाराचं साधन आहे. उद्धाराचं साधन हे पोट भरण्याचं साधन नाही झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल निष्ठा मृत्यूनं जे काही सेवेचं व्रत आहे, सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेमध्ये असणार निष्ठा मृत्यूनं जे काही सेवेचं व्रत आहे, महाराजांनी आपल्या जीवनामध्ये तंतोतंत अशा प्रकारचं पाळलेलं आहे. सद्गुरु जोग महाराजांचा दरबार शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा दरबार आहे. आज षष्टीचा दिवस आहे. फाल्गुन वद्य षष्टी हा दिवस इतका पवित्र आहे. त्रिभुवनामध्ये हा दिवसासारखा पवित्र दिवस नाही. त्या दिवसाला आनंद साधन इतकं महत्व का आलं असेल त्याचं कारण श्री गुरु जनार्दन स्वामींचा जन्मदिवस आज झाला.
श्री गुरु जनार्दन स्वामींना भगवान दत्तात्रयाचे दर्शन याच दिवशी झालं. श्री गुरु जनार्दन स्वामींची संजीव समाधी याच दिवशी आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना पहिलं दर्शन श्री गुरु जनार्दन स्वामींचं याच दिवशी झालं. शांतीब्रह्म एकनाथ महाराज भगवान दत्तात्रयाचं दर्शन याच दिवशी झालं. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा याच दिवशी आहे. विठ्ठल फाल्गुन मध्ये षष्ठी नाव ऐकलं की निळामध्ये जाणून सांगत येथे न कळत मराठीचे पाय पैठणला आल्याशिवाय राहत नाहीत. असं हा कारण साधू पुरुषांचा अवतार आहे. देवाचे अवतार भक्ताशी संसार दोहीचा विचार एकपणे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आपल्या अवताराचं प्रयोजन सांगितलं. जेव्हा शांतीब्रह्म नाथ महाराज शेवटच्या प्रसंगाला जलसमाधी घेत असताना वाळवंटामध्ये आले, लक्ष्मी तीर्थावर आले. ते लक्ष्मी तीर्थ आहे. लक्ष्मी तीर्थावर आल्यानंतर त्यांनी अभंग म्हटला, जे धर्माचे वाट मोडे अधर्माचे तिगतरे ते आम्हा येणे घडे मृत्यू लोके. ज्यावेळेस धर्माचा ऱ्हास होतो, अधर्माची वाढ होते, तेव्हा असे संत महात्मे आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे बोली रे जे ऋषी जगत कल्याणासाठी संत महात्मे मृत्यू लोकांमध्ये अवतीर्ण होतात. मग वास्तविक पाहता ज्ञानी महात्मा कृतार्थ आहे. त्याला शास्त्र कसल्या प्रकारचं कर्तव्य सांगत नाही, पण असे संत महात्मे तुमच्या आमच्या आत्यंतिक कल्याणासाठी मृत्यू लोकांमध्ये अवतीर्ण होतात. काम नाही झालो पाय रिकामा झालो म्हणजे रिकाम टेकडा झालो असं नव्हे. जे करायचे ते केले, जे मिळवायचे ते मिळवले. फक्त आता एकच कर्तव्य तुका म्हणे आता उरलो उपकारा मार्गाधारे वर्तावे विश्व मोहरे लावावे अलौकिक मोहावे लोकाप्रती. म्हणून परमात्माही अवतीर्ण होतात आणि संत महात्मे अवतीर्ण होतात. परंतु परमात्म्यापेक्षा साधू पुरुषांचं जे काही अवतार कार्य आहे ते श्रेष्ठ आहे. भूतानाम देवचरितम दुःखाय सुखाय सुखाय वै साधूना स्वादृशम अच्युतात्मना. देवाचा अवतार होय दासा सुख दैत्य भय तेथे ऐशे विषम आहे हे न समाय तुझं माझे. महाराज सांगतात देवचरित्रे उठे सुख दुःख साधू निर्दुष्ट सुखदाते. देवाचा अवतार झाल्यानंतर भक्ताला आनंद आहे पण दैत्याला भीती आहे. पण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अवतार झाला, सगळं जग सुखी आहे. साधू निर्दुष्ट सुखदाते असं भजंती यथा देवान देवा अपि तथैवतान छायेव कर्म सचिवा. हा साधो दिन वत्सल. साधू दिन वत्सल आहे. परमात्मा भक्त वत्सल आहे. तुम्ही आम्ही कुटुंब वत्सल आहोत. पण संत महात्मे कसे आहेत अशा प्रकारे दिन वत्सल आहे. दिनांचं दुःख तुमचं आमचं दुःख आहे. साधू पुरुषाला पाहवलं जात नाही. येतो हिताचा कळवळा पडते हाती म्हणून काळा. असे जे संत महात्मे असतात, जातो येतो आम्ही देवाचे सांगा तुका म्हणे गात देवनाम. अशा प्रकारे बांधली सोडीत बुडाली काढीत साखरी फिडीत अर्थाची कैवल्य कनकाची दाना जो न करसी थोरासाना द्रष्ट्याची दर्शना पाडावो जो तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू सेवितो हा रस वाटेतो अनेका घ्यारे होऊ नका रानभरी. संत महात्मे मृत्यू लोकात त्यांच्या अवताराचं प्रयोजन जर काय असेल तर फक्त एकच प्रयोजन आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन येथे लोकी भजिजो आधी पुरुषी अखंडित. हे सर्व जग स्वानंद सुखाचं ऐश्वर सर्व विश्वाला प्राप्त व्हावं हीच साधू पुरुषाच्या अंतकरणातली इच्छा आहे. ज्ञानोबांच्या ओव्या खूप गोड आहे. किंबहुना कृषिता लागे पाणी आरायले असे जगी तसे दुःखिताच्या असेल भागी जिने जयाचे. तसे मृत्यू लोकांमध्ये पाणी केवळ तहानलेल्या लोकांसाठीच निर्माण झालंय, तसं त्या साधू पुरुषाचा अवतार केवळ दुःखी लोकांचं दुःख घालवण्यासाठीच झालाय. विठ्ठल वाढावया सुख भक्ती भावा सुख भक्ती भाव वाढावया सुख भक्ती भाव वाढावया सुख भक्ती भाव विठोबाचे विठोबाचे अवतार विठोबाचे
मागराया कान अवतार मागराया कान वाया भक्ति भाव वाया भक्ति भाव आचार नाम विठोबाचे अशा प्रकारे जगामध्ये सुख समृद्धी वाढ व्हावी म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अवतार झाला. काय शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं भक्तीचं भाग्य आहे महाराज. स्वतः कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळावंती त्यांचे पाय. 36 वर्ष परमात्म्याने सेवा केली. पहिले 12 वर्ष नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये ध्रुपद धरण्याचं काम केलं. पुढचे 12 वर्ष केशव ब्राह्मणाचं रूप धारण करून भागवत कथा ऐकली. पुढचे 12 वर्ष स्वकरे चंदन घासी कावडीने पाणी भरून. काय भक्तीचं भाग्य आहे महाराज. 36 वर्ष श्री पांडुरंग परमात्म्याने नाथ महाराजांच्या घरामध्ये सेवा करावे. काय अधिकार असेल महाराज. आता आपला सप्ताह म्हणजे 7 दिवसाचा असतो. नाथ महाराजांच्या घरी 12 महिने सप्ताह, 12 महिने काकडा, 12 महिने ज्ञानेश्वरीचं पारायण, 12 महिने प्रवचन, 12 महिने कीर्तन, 12 महिने जागर, 12 महिने पुरणपोळी. महाराज काय आनंद असेल विचार. किती पाणी लागत असेल विचार. आपला सप्ताह असला दिल्ली असली तर आपल्या दिवसाला एक टँकर लागतो. नाथ महाराजांच्या घरी हजारोच्या वर दररोज वारकरी ब्राह्मण कोणी असेल जाती भलती नारी नर सगळ्याला मुक्त पंगत होती. नाथ महाराजांचं वैभव असं होतं. पोती सांगू लागले तर पोती संपल्या तर मुठमुठ साखर द्यायचे. लोक पोती ऐकायला येत नव्हते, साखरच नाही येत होते. या कुठल्याही भावनेने या, कुठल्याही भावनेने या. साधू पुरुषांचा दरबार आहे महाराज, साधूचा दरबार आहे. त्या निमित्तानं का होणार मोठके निमिषभरी देतोच आहे. कदाचित त्या वृत्तीमुळं संसाराचं वृत्तीत काय होईल नाहीसे होईल. कुठल्याही भावने साधू पुरुष भलती अभावे शरणदाता भेटी पालीचं शेतुटी जन्मव्याधी. काय नाथ महाराजांचा वैभव आहे. दररोज पुरणपोळीचा स्वयंपाक. श्री पांडुरंगाला दररोज पुरणपोळीचा नैवेद्य. किती पाणी लागत असेल विचार करा. नाथ श्रीखंड्या द्वारकाधीश कृष्ण परमात्मा सेवा करायचे. सेवा करत असताना ते सगळं पाणी आणावं. नाथ महाराजांचा वाडा कुठे आहे. आता मला वाटतं त्या काळामध्ये भगवती गोदावरी माता थोड्या कदाचित अलीकडे असते. थोडा काय कालांतरानं प्रवाहामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. किती प्रवाह लांब आहे. त्यास काय प्लंबिंगची सोय नव्हती. प्लंबिंगची सोय नव्हती. मग शांती भगवान श्री कृष्ण परमात्म्याने काय करावं, गावड घ्यावी आणि भगवती गंगा मातेचं पाणी आणावं. ते रांजण आहे. ते रांजण पण लवकर भरत नाही महाराज. तर रांजण किती मोठं आहे बघा. षष्टीच्या दिवशी देवाने घागट टाकल्यावरच तो रांजण भरतो. त्याशिवाय तो रांजण भरत नाही. मग एवढं पाणी आणावं, एवढी सगळी सेवा करावी. नाथ महाराज देवाच्या घावा अंगाला घाम यायचा. स्वकरे चंदन घासी. चंदन परमात्मा उगाळायचा. आता आम्ही मंदिरात जातो ना, आपले नाथ महाराजांचे वंशज आहेत आदरणीय योगेश महाराज आहे की नाही. ते आम्हाला त्यांनी सांद दाखवलं. ते सांद ज्या सांदावर भगवान श्री कृष्ण परमात्म्याने ती काय अशा प्रकारचं चंदन उगाळलं. अजून तसंच पूजेल आहे तिथे महाराज. अजून पूजेल आहे. ते आम्हाला दर्शन करून दिलं त्यांनी. आता गोपीचंदन उगाळणं सोपं आहे. गोपीचंदन मातीच असतं. चंदनाचं खोड उगाळणं सोपं आहे महाराज. आता पाडवा सुरू झाला की आळंदीमध्ये दररोज ज्ञानोबा गोपी असते. चंदन उगाळायला आळंदीचे विद्यार्थीच असतात. विठ्ठल साधक मंडळाचे ब्राह्मण देवता काय करतात, साधक मंडळाला बोलवतात. मग त्याला चंदनाची उटी देतात, दर्शन करून देतात, प्रसाद देतात. मग विद्यार्थी आनंदाने सेवा करतात. बरं ते चंदन उगाळणं सोपं नाही. 2-2 तास चंदनाचं लाकूड उगाळलं एवढी कुठली गोळा निघतो. आणि मग श्री पांडुरंगाने काय करावं,
द्वारकाधीश कृष्ण परमात्माने ते खोड उगाळावं, त्याची गोळी करावी आणि गोळी करून अशा प्रकारचं पाणी काढावं आणि पाणी काढून ती गोळी नाथपरांच्या हातामध्ये द्यावी. काय नाथपरांच्या भक्तीचं भाग्य आहे. देवाने उगाळलेला चंदन घ्यावा, देवालाच लावावा. काय आनंद आहे मला. घाम यायचा, सेवा करावी. परंतु असे चित्ती नाही असत्या पांडुरंगनाथ असे भक्ताचे घरी काम न सांगता तरी सगळे काम देवाने करावे. त्यांच्या घरी दत्त सोपदारी करीत असे, श्रीखंड्या चंदन उगावणे करी, वस्त्रे गंगा तिरी धुत असे. काय शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या भक्तीचं भाग्य. श्री पांडुरंग परमात्म्याने सगळे सेवा करतात. भगवान साक्षात दत्तात्रय चौकदाराचं काम करतात. देवगिरी पर्वतावरचा प्रसंग आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज जेव्हा देवगिरी किल्ल्यावर आले तेव्हा प्रत्यक्ष स्वामींनी ओळखलं हा मानवी अवतार नाही म्हणे, प्रत्यक्ष भगवान महाविष्णूचे अवतार आहेत आणि यांच्यापासून सेवा घेणं उचित नाही म्हणजे. कोण म्हणतं असं? जनार्दन स्वामी म्हणतात एकनाथ महाराजांकडून सेवा घेणं उचित नाही. नाथ महाराजांनी खूप सेवा केली, खूप सेवा केली आणि म्हणून हा साक्षात महाविष्णूचा अवतार असल्यामुळं भगवान दत्तात्रयाचं प्रत्यक्ष दर्शन करून दिलं. दत्तात्रयाचं दर्शन करून दिलं, अनुग्रह प्राप्त झाला. शिलभंजन पर्वतावर अनुष्ठान केलं. अनुष्ठान करत असताना प्रसंग असा गेला, तो काय काळा भुजंग नाथ महाराजांना वेष्टन करायचं आहे आणि वेष्टन करून माथ्यावर फणी धारण करायचं, सूर्याचा प्रकाश लागू नये म्हणून. नाथ महाराज देहभान विवर्जित अवस्था होती, काही स्मरण नव्हतं. एक शेतकरी यायचा, दूध घेऊन यायचा आणि दररोज नाथ महाराज दूध ग्रहण करायचे. पण एकदा तो लवकर आला, चरित्रामध्ये असं आलेलं आहे. तो ज्या वेळेला दूध घेऊन यायचा त्या वेळेला नाही आला. त्याला असं वाटलं त्या मंडळीला की सूर्य लवकर उदयाला असं वाटलं. मग त्या आईचा लवकर स्वयंपाक केला, लवकर दूध दिलं आणि पहाटेच अशा प्रकारे तो शेतकरी नाथ महाराज दूध घेऊन आला. आल्यानंतर वेळ नाथ महाराज ध्यानस्थ होते, नेहमीची वेळ नव्हती. आणि मग त्यांनी पाहिलं काळा भुजंग नाथ महाराजांना वेष्टन करून अशा प्रकारचा उभा आहे. तो ओरडला, घाबरला. ते नाथ महाराज समाधी अवस्थेमध्ये होते. पण खूप मोठा कोलाहल केल्यानंतर नाथ महाराज जसे शुद्धीवर येऊ लागले, स्मरण होऊ लागलं, तसा त्या भुजंगाला का आलं. तो भुजंग जो आहे, सर्पाचं वेष्टन जो आहे तो सोडलं आणि निघून गेला. गेल्यानंतर तो शेतकरी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना सांगतो, म्हटले महाराज असा प्रकार घडला. तर नाथ महाराज म्हणतात आम्हा डंकू आला का? तो झाला कृपाळ. आम्हाला का डंकू आला? तो प्रत्यक्ष तो काय झाला? कृपाळ झाला. आणि मग देवाला जसं व्याघ्र सर्पाधिका अंगाशी झोंबले बरं म्हणतात, देव आम्हाला वाघाच्या सर्पाच्या रूपात दर्शन होतो म्हणे. आवडे हे रूप वजिरे श्याम सुंदर तुझं रूप आहे, चराचर विनोदे पाहिजे, त्याने सुखे घरी राहायचे. तसे चतुर्भुज रूप तुझे तो विसावा आम्हा भोग मोक्षाच्या ठाई श्रीमूर्ती वाचून नाही म्हणून तैसाची साकारू होय सावरी. आता देव हे आवरम हे नको रूप आम्हाला. आणि मग प्रत्यक्ष श्रीकृष्ण पांडुरंग परमात्मा प्रकट झाले. नाथ महाराजांना दर्शन झालं. विठ्ठल प्रकार असा घडला गेला. नाथ महाराजांचं अलौकिक चरित्र आहे, दिव्य चरित्र आहे. आपण महिनाभर नाथ महाराजांचं चरित्राचा काय करू शकतो? विस्तार करू शकतो. आणि मग श्री गुरूंच्या आज्ञेने सर्व पैठण क्षेत्रामध्ये स्थिरावल्यानंतर जे काही नित्यनेम आहे, मी जे तुम्हाला बोललो, दररोज भजन काकडा अन्नदान हे सर्व व्यवस्थित चालले नव्हतं. प्रकार असा घडला गेला. पंढरी क्षेत्राला गेल्यानंतर
वाटेतून येताना अंबेजोगाई नावाचं गाव लागतं. दासोपंत नावाचे स्वामी होते तर राहत होते. दत्त उपासक होते आणि दत्त उपासक असल्यामुळं त्यांनी गीतेवर 1 लाख ओव्या लिहिल्या होत्या. गीतार नावाचा त्यांचा ग्रंथ. पण त्यांना थोडा अभिमान होता. त्यांना वाटलं मी थोडा मोठा आहे असं त्यांना वाटलं. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना कळालं की मोठे दत्त उपासक आहेत, मोठे साधू आहेत आणि म्हणून पंढरीहून येताना शांतीब्रह्म एकनाथ महाराज अंबेजोगाईला गेले. तिथं स्वामींचं दर्शन केलं, भेट घेतले. तर प्रकार असा घडला गेला, भगवान दत्तात्रेय आणि स्वामी सोंगाटे खेळत होते. सोंगाटे खेळत असताना शांतीब्रह्म एकनाथ महाराज आल्यानंतर दत्तप्रभू गुप्त झाले. विठ्ठल स्वामींना वाटलं नागपुराचा अधिकार कमी पडला, त्यांना दत्तात्रेयचं दर्शन झालं नाही असा अभिमान निर्माण झाला. त्यांचा अधिकार कमी आहे आणि मग सांगितलं, भेटीगाठी झाल्या, आनंद उत्सव झाला. की नाही, भक्ताचा महिमा भक्ताची झाला. अनवरत आनंदी वर्षाचे 2 साधू पुरुषाच्या भेटीतला आनंद काय वेगळा आहे. आनंद झाला. शांतीब्रह्म एकनाथ महाराज प्रार्थना केली, म्हणजे आमच्या इकडे षष्टीचा उत्सव असतो, एकदा षष्टीच्या उत्सवाला या म्हटले. आमच्या श्रीगुरूचा उत्सव आहे. सगळं सांगितलं काय काय घटना घडल्या आणि मग स्वामी दासोपंत स्वामी पैठणला आले. मोठ्या लवाजवासहित आले महाराज. त्यांचे जे काही थाट होता थाटामध्ये आले. जो काही वाडा आहे तिथं आल्यानंतर त्यांनी असं दृश्य पाहिलं, दत्तात्रेय चोपदार पुढे उभे काठीकर. प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेय चोपदाराच्या रूपाने उभे होते द्वारामध्ये. स्वामी लोटांगण घातलं म्हणजे बाजूला हो म्हणजे बाजूला, मालकाची सेवा चालली, ज्या शानपणा करू नको. विठ्ठल दत्तात्रेय प्रभू म्हणतात, तुला माहिती नाही शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना मी गुप्त झालो. का गुप्त झालो माहितीये का? मालकापुढे सेवकांनी जास्त आगाऊपणा करायचं नसतं. मालक आल्यामुळे गुप्त झालो म्हणे मी. विठ्ठल विठ्ठल दत्तपंथाचा अभिमान गेला. जो अभिमान होता तो अभिमान निवृत्त झाला. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांगी करी दंडवत. एकदा प्रसंग असा घडला, प्रत्यक्ष स्वामी जनार्दन स्वामी षष्टीच्या उत्सवाला आले होते. आल्यानंतर त्यांनी पाहिलं प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेय चोपदाराचं काम करताय. आनंद वाटलं, माझं आराध्य दैवत माहिती देका बालकाचे धनी राहिले, शिष्याचे झाले सद्गुरूची एकलेने जाण्याची का प्रसवती. स्वामीला किती आनंद झाला, काय माझ्या शिष्याचा अधिकार आहे. त्यावेळेस भगवान दत्तात्रेय सांगतात, स्वामी आमचे मालक आहेत म्हटले. मध्ये आमचे कोण आहेत? मालक आहेत. म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज प्रत्यक्ष भगवान महाविष्णूचे अवतार आहेत. स्वामींना खूप अशा प्रकारचा काय झाला, आनंद झाला. दिव्य लीला आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज संत कवी महिपती महाराजांनी खूप ग्रंथामध्ये चरित्र सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि मग एक एक लीला ज्या आहेत, बारीक सारीक घटना नाथ महाराज चरित्रातल्या सगळ्या संत कवी महिपती महाराजांनी गोड वर्णन केले. सगळ्या बारीक बारीक गोष्टी सांगितल्या, सगळ्या घटना सांगितल्या. तशी बांधली सोडीत बुडाली काढीत साखळी पिढीत अर्थाच्या अविद्येने जे बांधलेले आहेत त्यांची सोडवणूक करेल. भाऊ नदीमध्ये जे बुडालेले आहेत त्यांना वर काढीत. आधी भौतिक आध्यात्मिक आणि आदिदैविक त्रिविध तापरे जे गांधलेले आहेत त्यांचं दुःख नाहीसं करीत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची जी काही जीवनचर्या आहे जगत कल्याणासाठी चाललेली होती. असं जीवन कर्म चालत असताना पुष्कळ प्रसंग घडले. यवनांगावर इथून त्याला देऊने मुक्त केला. त्याला मुक्त केलं म्हणे, बाबा मी दिवसातून फक्त 3 वेळा स्नान करायचो, पण तुझ्यामुळे मला 108 वेळा स्नान घडलं. प्रसाद देऊन मुक्त केला. काय असेल म्हणा, भागवतातली नाथमरांची ओवी, अपकार्यावर जो कोपला तो तात्काळ कोपे नागवला. अपकार्या ज्याने उपकार केला तोची दादूला परमार्थ. अपकारावर जो रागवतो त्याचं पुण्य क्षीण होतं, पण अपकारावर जो उपकार करतो तो खरा परमार्थाचा अधिकारी आहे. असं तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. सगळ्यात महत्वाचं शांतीब्रह्म एकनाथ महाराज जी ग्रंथ रचना आहे ती विपुल ग्रंथ रचना. वारकरी संप्रदायामध्ये नाथ महाराजांनी जेवढी ग्रंथ संपदा निर्माण केली तेवढी कुणीही निर्माण केली नाही. जी काही एकादश स्कंदावर टीका केलेली आहे, एकादश जे काय स्वात्मसुख आहे, शुकाष्टक आहे, जी काय छोटे छोटे ग्रंथ आहेत, स्फुट ग्रंथ आहेत, त्यांच्यावर हस्तामूलक त्यांच्यावर नाथ महाराजांनी टीका केली. अभंगाची गाथा निर्माण केली. रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ लिहिला. प्रसंगानं लिहिला. नाथ महाराजांच्या आयुष्यातला शेवटचा ग्रंथ जर कोणता असेल भावात रामायण आहे. प्रभू राम त्यांना स्वप्नामध्ये यायचे, अहो नाथ महाराज झोपले काय म्हणे, रामायण ग्रंथ पूर्ण करा.
नाथ महाराज म्हणतात मी जेवत असताना जागृतीमध्ये सुश्रुतीमध्ये प्रभू रामचंद्र यायचे, मला म्हणायचे ग्रंथ करा पूर्ण, रामायण ग्रंथ लिहा, मराठी भाषेमध्ये रामायण ग्रंथाची रचना करा. आणि मग देवाची वाणी असल्यामुळं साळुंकी मंजूळ बोलत असते वाणी. शिकविता धनी वेगळा जे कायमी पामर जाणे अर्थभेद, वधवी गोविंद त्याची वधे, निमित्त मापाशी बैसविलो आहे, मिळतो काही नव्हे स्वामी सत्ता, तुका म्हणे आहे पायकची खरा, वागवितो मुद्रा नामाची हे महाराज वर्णन करतात. आणि म्हणून जी काय भावट रामायण ग्रंथाची रचना केल्यानंतर युद्धकांडापर्यंत ग्रंथ आला होता. युद्धकांडापर्यंत ग्रंथ आला आणि मग नाथ महाराज सांगितलं आता आम्हाला समाधी घ्यायची म्हटले. समाधी घ्यायची म्हटल्यानंतर प्रकार असा घडला गेला, तिथं मोठे विद्वान पंडित बसले होते. म्हटले महाराज ग्रंथाचं पूर्ण कोण करणार? त्या पंडितांना वाटलं नाथ महाराज आमचंच नाव घेतलं, पण नाथ महाराज म्हटले माझा गावभा रामायण ग्रंथ पूर्ण करेल. तुमची आपल्या स्नेहाची वागेश्वरी, जरी मुखिया त्या अंगीकारी तो वाचस्पती शिकरी, प्रबंध होडा ज्ञानोबराय वर्णकथा या सुदिती जयावरी धळके, पद्मकुर माथा पारुके तो जीवाची परितुके महेशी. अशा प्रकारे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या कृपेनं गावबा महाराज नुसते गावबा नाही, श्री संत गावबा झाले. एवढा मोठा अधिकार प्राप्त करून दिला. ग्रंथाची रचना झाली. गुरुवर्य प्रातस्पुण्य वैकुंठवासी श्री गुरु भोले बाबा सांगायचे, मोठी माणसं असतात, काम झालं थांबत नसतात, जे करायचे ते केलं, मिळवायचे ते मिळवले. जगत कल्याणासाठी भागवतासारखा अलौकिक ग्रंथ निर्माण केला, अलौकिक ग्रंथ निर्माण केला. असं सांगतात प्रातस्पुण्य श्री गुरु बंकट स्वामी महाराज तिन्ही ग्रंथ पाठ होते, ज्ञानेश्वरी गाथा आणि भागवत. मला असं वाटतं स्वामी महाराजांनंतर कोणी भागवत पाठ केलं की नाही सांगता येत नाही महाराज, आहे की नाही. पण काय अलौकिक ग्रंथ असतात, ज्ञानेश्वरी गाथा आणि एकनाथी भागवत आहे. ज्ञानेश्वरी कळण्यासाठी भागवत ग्रंथ अत्यंत उपयोगाला आहे. ज्यांनी भागवताचे पारायण केले, असं सांगतो की जगदगुरु तुकोबरायांनी एकनाथी भागवताचे 1000 पारायण केले होते. विठ्ठल विठ्ठल. असे अलौकिक ग्रंथ रचना जगत कल्याणासाठी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आपल्याकडे काय केले, प्रगट केलेले आहे. प्रकार असा घडला गेला. चरित्रामध्ये असं सांगतात नाथ महाराजांच्या की नाथ महाराज जेव्हा जलसमाधीचा प्रसंग होता, म्हटले आता आम्ही जाणार म्हटले. आमचे श्रीगुरूंचे जन्मदिवस, श्रीगुरूंचा निर्याण दिवस, दत्तात्रय दर्शन ज्या दिवशी झालं त्या दिवशी आम्ही षष्टीला जाणार म्हटले. आणि मग षष्टीचा दिवस उजाडला, आजचा दिवस उजाडला. आणि मग जात असताना नाथ महाराज काय झालं, लौकिक मनुष्य जसा देह ठेवतो तसं नाथ महाराजांनी काय केला, देह शांत झाला. लोक म्हणाले बघा म्हणे ऐश्वर भजन केलं पण देह आमच्यासारखं सोडला म्हणे, आता आमच्याच खांद्यावर जाणार. किंवा नाथ महाराज परत उठून बसले, तसं काही समजू नका म्हटले. नाथ महाराज परत उठून बसले. आणखी चरित्रामध्ये सांगतात नाथ महाराज जात असताना मुलीची बोळवण करण्यासाठी एक आई निघाली होती. तेव्हा नाथ महाराजांची यात्रा निघाली होती. ती मुलगी आई मुलीला म्हणते बघा आज माझ्या मुलीची मी बोलवणूक करते. नाथ महाराज आजच जायचं होतं का म्हटले. नाथ महाराज म्हटले आई साहेब आधी तुम्ही जा, मागून मी येतो म्हणे. विठ्ठल विठ्ठल. मग शेवटच्या प्रसंगाला सांगितलं, अंतकाळी विठवा मासी पावला, पुढे झाला मुक्त तुका, या म्हणे आयशा नामाच्या गजरी, समाधी खोजरी. किती निळवरायचे उपकार आहेत महाराज, किती उपकार आहेत. सर्व संतांच्या समाधी काय लिहिल्या, नामदेवांची समाधी असते, नामदेवांचे अभंग आहेत. निळवरायांनी चरित्र खूप सुंदर लिहिले आहेत. ज्ञानोबरायांचं, चांगदेव महाराजांचं, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं गोड चरित्र लिहिलेलं आहे. आणि मग नामाच्या गजरामध्ये लक्ष्मी तीर्थावर शांतीब्रह्म एकनाथ महाराज आले. लक्ष्मी तीर्थावर आले, कमरे एवढ्या पाण्यामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर जी काय आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावे तो, जसा ज्ञानोबरांचा संजीव समाधी उत्सव आहे. आता प्रत्येक संतांच्या समाधीचा उत्सवाचा विस्तार नाही केलेला संतांनी, पण जसा ज्ञानोबराचा धन्य आज दिवस झाला सोनियाचा, 16 भक्ताचा आरंभ, निज भक्ताचे कोड कौतुक करू जाणे ब्रह्मांड नायक, दयावंदिती इंद्रादिक वरकळाचा पाडतो किती. आज आदरणीय आमचे गुरुबंधू असणारे उमेश महाराज खूप गोड सांगितलं की भगवान परमात्मा सगळ्या संतांचे समाधी उत्सव ज्ञानोबरांच्या समाधी उत्सवाप्रमाणेच करतो. जरी चरित्राचा उल्लेख नसला, अभंगाचा आपल्या सापडत नसले, पण जसा ज्ञानोबरांचा संजीव समाधी उत्सव आहे, चंदनाचे खांब उभारले, पोळवेलीचे शोभले, मुक्त फळाचे घोष फिरवले, रत्नखचित दामोदरे, चंपक सुमनाचे हरी, मग सगळे दिव्य ग्राम उभवली, भक्ती देखील नाही.
विश्वकर्मा योनी उत्तरापंथी निमित्त अष्टमहासिद्धी सर्व सामुग्रीची समृद्धी कर जोडणे कृपानिधी विनिवित संकादिके मंत्र घोष केले विधीपूर्वक 5 दिवस. अशा प्रकारे संकादिक मुनी आले. इंद्रचंद्र देव येती ब्रह्मादिक गीती गाती यम वरुण बृहस्पती विमाने दाटते अंतरिक्षी. ऐकणे फक्त गाड्याची गर्दी होती असं नाही, विमानाची पण गर्दी झाली होती. आता फक्त गाड्याची गर्दी आपल्याला दिसते, पण प्रत्यक्ष विमानाची दाटी झाली. विमानाला पार्किंगला जागा नव्हती. अशी प्रकार घडला गेला महाराज. विमाने दाटती अंतरिक्ष. मी म्हणतो असं नाही, संतांनी वर्णन केले. इतके विमानाची गर्दी झाली. इंद्रादिक देवता आल्या, ऋषी मुनी गणगंधर्व पिशाच गुह्यक सर्व ध्रुव अंबरीश माधव चित्ती भाव पाव याची दाटली विमाने. सगळे विमान आले. राही रुक्मिणी माता सत्यभामा माता सगळेजण आले. कामधेनूचे घृत पयोदुदिक क्षीरवाडीत नाना पत्र शाखा शोभत वैष्णवांच्या तटी. मग त्या समाधी सोहळ्याच्या प्रसंगाला काय जर्शी गाईचं तूप नव्हतं, कामधेनूचं तूप होतं महाराज. प्रत्यक्ष कामधेनू मातेचं तूप खायला मिळत होतं. अशा प्रकारे कसं कसं जेवण होतं ते सगळं वर्णन समाधी प्रसंगामध्ये आलेलं आहे. आणि अशा प्रकारे निज भक्ताचं कोड कौतुक करू जाणे ब्रह्मांड आहे. आपल्या भक्ताचा सोहळा करणे हे गोपाळा ब्रीद तुमचे परमात्म्याचे ब्रीद आहे. आपल्या आनंद भक्ताचे जे सोहळे असतात ऐकणे लळ्याच्या बाळका क्रीटी ज्ञानोबराय वर्णन करतात. गवसनी करून स्नेहाच्या दिती खेळता पाठोवाटी माऊली धावे ते जो जो खेळ दावी तो पुढे सोन्याच्या करून ठेवण्याची उपासतेची पदवी पोषित मी जाय. ज्ञानोबराय म्हणतात ज्याला स्वर्ग पाहिजे त्याला आम्ही स्वर्ग दिला. भगवान परमात्मा सांगतात ज्याला स्वर्ग पाहिजे त्याला स्वर्ग देऊन मुक्त केलं, ज्याला मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देऊन मुक्त केलं. आम्ही आमचं शरीर सुद्धा लक्ष्मीला शेषाला देऊन टाकलं. पण आपण पेविन एक तैशीची सुख साजूक प्रेमाला एक ठेविले जतन. अशा आपल्या अनन्य भक्ताचा भगवान श्री पांडुरंग परमात्मा काय करत असतात सोहळा करत असतात. म्हणून आजच्या दिवशी 12 वाजता शांतीब्रह्म एकनाथ महाराज दुपारी निळा म्हणे सर्व पताकांचे भार वैष्णवांचे भार इंद्रादिक देवता राही रुक्मिणी सत्यभामा माता शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना काय करतात ओवाळतात. ते पांडुरंग परमात्मा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची पूजा करतात, चरणाची पूजा करतात. चरण तीर्थ घेतले त्याने समस्त मंदिर शिंपिले. आपणामुखी घातले म्हणे कृतकृत्य झालो मी. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणाची पूजा प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा करतात. त्या चरणाचं तीर्थ आपल्या मस्तकामध्ये आपल्या मुखामध्ये घालून जगाचा उद्धार करणारा परमात्मा म्हणतो आज माझा उद्धार झाला. विठ्ठल महापुरुष असतात जातो येतो आम्ही देवाचे का म्हणे गात देव तुकोबराय वैकुंठाला गेले परत दर्शन देण्यासाठी आले. श्री संताजी महाराज श्री गौरशेठ महाराज श्री निळोबराय महाराज आईसाहेब भागीरथी माते सेवेसाठी आले. संत कुठे जाते नसतात येथेही नसतात. ऐक नाही संत हे व्यापक असतात. सूर्याची आपण तुका लौकिक साधकाची अवस्था सिद्ध झाली की बरोबर संत महात्मे काय करतात तुका म्हणे साधू दर्शन त्याला काही नित्य आहे. तुका म्हणे जो विठला जाणे विसरे साधू दर्शन नित्य काळ त्या साधकाला संतांचं दर्शन नित्य आहे. तुका म्हणे जो विठला जाणे विसरे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज अधिकारी साधकाला अजून नित्य दर्शन देतात. जगत कल्याणासाठी जवळवरी चंद्र सूर्य तवावरी कीर्ती घट तिरगा उभारीला तुझती लोकावरी ऐशी जनाचरी कीर्तीजाचे काय संतांचे उपकार आहेत महाराज. आज महाराष्ट्रातील मराठी माणूस आहे कुणी मनुष्य असो त्याच्या रोमारोमामध्ये भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ त्याच्या हृदयामध्ये रोमारोमामध्ये जनार्दन स्वामींचं नाव आहे, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं नाव आहे. काय या साधू पुरुषांची क्रांती असेल असे जे संतांचे उपकार आहेत अशा उपकारासाठी संत महात्मे मृत्यू लोकांमध्ये अवतीर्ण होतात आणि तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. संत महात्मे मृत्यू लोकांमध्ये अवतीर्ण होऊन तुम्हा आम्हाला अत्यंतिक कल्याणाचे मोक्ष प्राप्तीचं साधन सांगतात. क्रिया करून दाखवतात. तुकोबऱ्यांना भंडारा डोंगर जायची गरज नव्हती. तुकोबऱ्या भामचंद्र गेले नसते तर तुम्ही आम्ही परत गेलो असतो का गेलो नसतो. तुका भासला मानवी वेशधारी परिहा लिला विग्रह भविष्यामध्ये साधकांनी डोंगरावर साधन करावं म्हणून तुकोबरे भंडार असे जे संत महात्मे असतात तुम्हा आम्हाला मोक्ष प्राप्तीचं अत्यंतिक दुःख निवृत्तीचं परमानंद प्राप्तीचं सोपं साधन अभंगाच्या पहिल्या चरणात Bye.
जाते हरी कीर्तना ज्यांच्या वाईन मोचे वाहन भगवत प्राप्तीचं अत्यंत कल्याणाचं सोपं साधन शांतीप्रमे एकनाथ महाराज सांगतात. त्यांच्या वाहीन मोचे वाहन काय सोपं आहे महाराज, काय अवघड नाही, किती सोपं आहे. संत जाती हरी कीर्तना आपले 3 वर्ग करता येईल. कोण जातात आणि कुठे जातात 3 वर्ग करता येत. त्यामध्ये कधी कधी जाणारा निकृष्ट आहे, जिथं जातो ते निकृष्ट स्थान आहे आणि हेतूही निकृष्ट आहे महाराज. काय काय तमाशाला जातात, सिनेमाला जातात, काय त्याला अर्थ आहे. जायचं ठिकाणी निकृष्ट आहे, जाणारही निकृष्ट आहे आणि हेतूही निकृष्ट आहे. महाराजांनी वर्णन केलेलं आहे. काय काय यज्ञाधिक साधन करतात आणि स्वर्गाधिकाची प्राप्ती करतात. यज्ञाधिक साधन भरही पुण्य प्राप्तीचं साधन असते, पण हेतू निकृष्ट आहे आणि यज्ञ करणारही निकृष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल जाणारे संत कुठं जातात, हरी कीर्तना जातात. संत जाती हरी कीर्तना त्यांच्या वाईट मोचे वाहन. आता नेमकं संत हरी कीर्तना जातात ते संत आहेत, म्हणजे हरी कीर्तना जात नाही ते असंत आहेत. बरोबर आहे. चिरंजीव पदामध्ये खूप गोड वर्णन आलेले आहे. त्याग केला पूज्य ते कारण, सत्संग सोडली पूजा केली, शिष्य ममता धरणी राणी जाणणे वैराग्य राज असते. म्हणजे जे कथेला जात नाहीत, श्रवण करत नाहीत, साधू पुरुषांचे श्रवण करत नाहीत, ते राजस वैराग्य झालं नाही. त्याग केला पूज्य ते कारण, सत्संग सोडून पूजा घेणे म्हणजे कीर्तनाला जात नाहीत असं शांतीप्रम एकनाथ महाराज सांगतात. मग आता इथं संत नेमके कोणते, साधू पुरुषाचं आपल्याला लक्षण करावं लागेल नाही. संत आणि असंताचं आपल्याला लक्षण करावं लागेल नाही. संत जाती हरिकीर्तना, कोणते संत कीर्तना जातात. तर मग आता काय झालेलं आहे, जगद्गुरु शंकराचार्य भगव वस्त्र धारण केल्यामुळं त्या वस्त्रामध्ये सुद्धा काय झालेलं आहे, भेळ मिसळ निर्माण झाली. ज्ञानोबा तुकोबा नाथ माझे पांढरं वस्त्र धारण केलं, त्याही वस्त्रामध्ये महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे, अशा प्रकारे वेशामध्ये काय झालेलं आहे, हे भेळ अशा प्रकारे निर्माण झालेलं आहे, अशुद्धी निर्माण झालेली आहे. मग संत कोणते हरिकीर्तना जातात, संत कोणते आणि असंत कोणते. वेशा नाही बोला अवगुणा दुशिले, ऐशा बोला भले जनी शोभा, तुकाराम महाराज वर्णन करतात. आम्ही अवगुणाचा निषेध केलेला आहे, वेशाचा निषेध नाही केला. हो निसन्यासी भगवी लुगडी वासना न सोडी विषयाची, निंदिते कदान इच्छिते देवान, पाहता ते मान आदराचा निषेध केलाय. हा वेशाचा निषेध नाही, त्या अवगुणाचा निषेध. नेस नित्य संन्यासी येऊन दृष्टीनं कांक्षित, तर गेले ते शेण करी न पवता चालून धरी, जो सुनिश्चळ अंतरी मेरू जायचा मी माझी ऐशी आठवण, विसरले जायच्या पार्थाचं संन्यासी निरंतर संन्यासी. पण काय झालं आता कलीमध्ये अशुद्धी निर्माण झाली, कलीच्या काळामध्ये काय झाली, अशुद्धी निर्माण झाली. वरी भगवा झाला नामे अंतरी वचन केला, वरी भगवा झाला नामे अंतरी वचन केला, आदिशक्ती मुक्ताबाईंचा गोड अभंग आहे. वरी भगवा झाला ना मी अंतरी वशी केला कामे, त्याला म्हणून साधू जगी विटंबना बाधू, गिरी गवारे कशासाठी रागी पुरवले पाठी, ऐसा नसावा संन्यासी लोका परमार्थाचा घराचा त्याग केला पण विषयी हिंडे दारोदारी. महाराजांनी खूप गोड वर्णन केले. मग वेशधारी जे सगळ्याचा निषेध महाराजांनी केला आहे.
लांब लांब जटा काय वाढवणी पावडे घेऊन क्रोधे चाले खायाचा वळसा शिव्या दे जनाला ऐशा तापशाला बोध सेवे भांग आपो तंबाखू उदंड परेतो अखंड भ्रांती माझी तुका म्हणे ऐसा सर्वस्वी बुडाला त्याशी अंतरला पांडुरंग संत चिन्हे लिवणी अंगी भूषण मिरविते जगी पडले दुःखाची सागरी वहावले भावपणे काम क्रोध लोभ चित्ती वरी दाविती विरक्ती आशा पाशे बांधून चित्त मंती झालो आम्ही मुक्त तुका म्हणे शब्द ज्ञाने जग नाडियेने तेने महाराजांनी या वेशधाऱ्यांचा खूप मोठा काय केला निषेध केला किंवा अंगी घेऊन या वारे दया देती त्या भक्त हाती छोट आहे देवारा बैसून हलविती सुपे ऐशी पापी पापे लिंपती ती तुकाराम महाराज तयाचे स्वाधीन दैवते असली तरी का मरती त्यांची पोरे तुका म्हणे पाणी अंगारा जयाचा भक्त कानोबाचा नव्हे सगळ्याचा महाराजांनी काय केला निषेध केला तुकाराम महाराज म्हणतात असंतन को संत मानू जे वर्म को दाग तुकाराम बहुत मिठारे भर राखो शरीर तनकी करू नावरी उतारू पहिलं तीर महाराजांनी खूप गोड वर्णन केलेलं तुका बस्तर बिचारा क्या अंतर भगवा न होय वरून भगवा पण अंतर जर भगवा नसेल म्हणजे पवित्र नसेल तर काय उपयोग आहे भीतर मैला का बंबिटोरे मरे उपर धोय महाराज वर्णन करतात असा प्रकार आहे मग नेमके ते संत कोणते आहेत त्या संतांचं लक्ष शांतीब्रह्म एकनाथ महाराज खूप गोड सांगतात निरपेक्ष मुनिम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुव्रजामहम नित्यम पोयेत्यंगरेणुभे तो महात्मा कसा आहे निरपेक्ष आहे परमार्थी मुख्य बीक निरपेक्षता हे नासिक नाथ महाराज म्हणतात तेने विने ते निर्नासिक परमार्थामध्ये मुख्य काय असेल तर निरपेक्षता महत्वाची आहे निरपेक्षता नसेल तर तो साधू कसा आहे नक्ता साधू आहे असं म्हटलं गेलं शांतीब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतात म्हणून परमार्थामध्ये निरपेक्षता अत्यंत महत्वाची आहे मननशील असणारा साधू आहे शांत वृत्तीचा आहे समदर्शी आहे परमात्मा त्याच्या मस्तकाची माती आपल्या मस्तकाला राहतात असो पंचलक्षण कथा एक निरपेक्षता आला पाया लागे सायुजता दृढ चैतन्य ठसावे नाथ महाराज वर्णन करतात बाकीची लक्षणं जाऊ द्या पण एक निरपेक्षता प्राप्त झाली तर सायुजता नावाचा मोक्ष जो आहे सहज प्राप्त होतो नाथ माझे निरपेक्षतेचं खूप गोड लक्षण केले आठ आठवडीनं प्रार्थता आयाचित अर्थ प्राप्त होता तोही हाती घेऊन जाता निरपेक्षता बुडाली अर्थ देखोनी लविंडला महाराज वर्णन करतात मार्गी अर्थ पडला असता कुणी माझा नाही म्हणतात तोही हाती घेऊन जाता निरपेक्षता बुडाली रस्त्यानं आपण चाललो नाही द्रव्य पडले नाही कुणीच शेजारी नाहीये कुणीच शेजारी नाहीये आणि मग अशा प्रसंगाला माणसाला वाटतं कुणीच नाही घ्यायला काय हरकत नाही तरी घेतलं तरी ती चोरी आहे विठ्ठल निरपेक्ष मुनी महात्माचं लक्ष शांतीब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतात मग असा जो आहे किंवा दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाचे लक्षण 12व्या अध्यायामध्ये ज्ञानी भक्ताची लक्षणं 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीवान जो महात्मा आहे ते संत आहेत संत जाती हरिकीर्तना ते साधू पुरुष आहेत अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण येवाचे तो कामू सर्वता जाय जयाच्या आत्म तो शिवनेर आहे तो तिसित प्रज्ञ होय पुरुष जाणे महात्मा नसतो महापार्थ दैवी प्रकृती माश्रित महात्मा महान आत्मा यशसा महात्मा आत्मा म्हणजे आत्मा कधी मोठा नसतो आत्मशब्दाचा अर्थ अंतकरण त्याचं अंतकरण मोठं आहे तो महात्मा त्याचं पोट मोठं आहे तो महाराज विठ्ठल व्यवस्थेने व्यापक ज्याने त्या व्यापक परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवले काय अंतकरण पवित्र असेल विचार कर हस्तमुक्षिप्य यातोशी बराच कृष्ण किंमत भूतम हृदयात यदि निर्यासी पौरुषम गणयामिते सुरदास प्रभूंचं वचन आहे देवा हात झिडकरून जातो यात काय नवल्या म्हणे हृदयातून जाऊन दाखव तुला मानू म्हटले साधू पुरुषाचा पुरुषार्थ आहे हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला जयाचे चोखटे मानसी होणे असे क्षेत्र सांगायचे परमात्मा कधी जात शांतीब्रह्म एकनाथ महाराज कळालं आपल्या घरी जो द्वारकाधीश श्रीखंड जो आहे तो प्रत्यक्ष द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा आहे देवाकडून सेवा कसं करून घ्यायची नाथ महाराज म्हणते देवा आता वळकुटी बांधा म्हणते वळकुटी बांधा आणि निघा म्हटले देवाचा नाईलाज झाला परत देवाचा नाईलाज झाला आता मालकाची आज्ञा आहे जावं लागणार वळकुटी बांधली डोक्यावर घेतली आणि मग वाड्यातून बाहेर येत असताना खालच्या जो गंगेपर्यंत नाथ महाराज सोडायला आले या देवा या म्हटले या आणि मग
पांडुरंग परमात्मा सेकंड आहे, चालले कुठे चालले, पंढरपूर चालले, कुठे जाणार दुसरीकडे, देव चालले या म्हणते देव. आता आपली पद्धत आहे, वारकऱ्याची पद्धत आहे, आपण काय म्हणतो या या. आणि मग नाथ महाराजांनी बोलवण केली आणि घरात येऊन पाहतो तो परत सेकंड उभाच आहे. अरे तो परत का आला, तुम्ही तर म्हणले या विठ्ठल विठ्ठल. तरी देव दौडून घातला बाहेर, परतोनी भितरी वास पाहिजे. देवाला दौडून जरी घातला, परमात्मा परत तिथं आल्याशिवाय राहत नाही. मी होणे असे क्षेत्र संन्यासी, परमात्मा त्यांच्या हृदयामध्ये क्षेत्र संन्यस्त वृत्तीनं राहतात. असे जे महापुरुष आहेत ते संत आहेत, संत जाती. हरिकीर्तना त्यांना संत म्हणा, इथला संत म्हणू नका. मग जे हरिकीर्तनाला जातात, हरिकीर्तनाला जाणं अत्यंत महत्वाचं आहे. हरिकीर्तन जातात, जिथं मान प्रतिष्ठा आहे तिथं जात नाही, जिथं भरपूर पैसा मिळतो तिथं नाही जात. संत जाती हरिकीर्तन असं म्हटलं. सौरीच आहे का अभंग आहे. नाही तर काय काय माणसं जिथं मान प्रतिष्ठा मिळते, पैसा मिळतो तिथं जातात. जेथे मिळे रुका तेथे हलवी टिरी, ही बरी नव्हे सौरी, महाराज वर्णन करतात. ऐका नाही, जिथं मान प्रतिष्ठा मिळते तिथं काय करतात माणसं पळतात महाराज, पण ही बरी नव्हे सौरी. संत जाती हरिकीर्तना. मग कुठल्या हरिकीर्तना संत महात्मे जातात? वैष्णवांच्या मेळ्यामध्ये जातात. देवाच्या जिथं देव आहे त्या देवाबरोबर जातात. तेथे असे देव उभा दिसे समचरणाचे शोभा. संतांच्या मेळाव्यामध्ये संत महात्मे काय करतात? हरिकीर्तन करतात, भजन करतात. गीतेमध्ये किती सुंदर भाव सांगितलेला आहे. हे जे गीताशास्त्र आहे, कुठलाही अहंकार न बाळगता फक्त माझ्या कृपा व्हावी अशा भावनेने जो गीताशास्त्र जगाला सांगतो तो मंडन होय सगळे संतांची आहे. ज्ञानोबरायावर अशा प्रकारे कुकळा कलरावाचे विषय सद्गत बोलवित जैसे वसंत का प्रवेशे मदभक्त आरामी का जन्माचे फळ चक्रा. महाराज वर्णन करतात, नवघन मयुरा ओदेत पावे तैसा सज्जनाच्या मेळापी गीता पद्मरत्न ओमपी. तो माझ्या स्वरूपाला काय होत असतो? प्राप्त होतो. म्हणून कीर्तन करावं, संतांच्या मेळामध्ये करावे, सज्जनाच्या मेळाव्यामध्ये करावे. ते देवाला अत्यंत प्रिय आहे. किंवा जिथं देव आहे पंढरपूरला संत महात्मे कीर्तन करतात. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळाचे लाह्या वाटी. नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे. नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग. मने ज्ञान देवा बोला पांडुरंगच आहेत महाराज. किती गोड नसतात. जने मने ज्ञान देवा बोला अभंग. तेथे असे संत भार पंढरीचं कीर्तनाचा गजर होत. तेथे असे देवोबा दिसे समचरणाची शोभा. संत जाती हरिकीर्तन. मग पंढरी क्षेत्रामध्ये, पैठण क्षेत्रामध्ये, आळंदी क्षेत्रामध्ये, ब्रह्मक्षेत्रामध्ये संत महात्मे जातात, हरिकीर्तन करतात. मग हरिकीर्तन करत असताना मग ते हरिकीर्तन नेमकं कोणत्या स्वरूपाचं आहे? त्या हरिकीर्तनाचं नेमकं स्वरूप काय? हरिकीर्तन स्वरूप सुद्धा कळलं पाहिजे आपल्याला. घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान परी मिळवण भाऊ माझे, महाराजांनी वर्णन केले. हरिकीर्तनाचं स्वरूप संतांनी आपल्याला समजावून सांगितलं. मग हरिकीर्तन करत असताना कसं करावं? महाराज म्हणतात, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, भक्ती ज्ञानाविरहित इतरा क्वेश्चन कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावे अंतरे श्री हरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. असं कीर्तन झालं पाहिजे. संतांनी जे आपल्याला सांगून दिले महाराज, असं कीर्तन काय झालं पाहिजे? झालं पाहिजे. थुंकोनिया मान दंभ दंभ मान थुंकोनिया कीर्तन करीतो. अत्यंत देवाला आवडणारं कीर्तन. तुका म्हणे कथा देवाचेही ध्यान, समाधी लागून उभा करते. हरिकीर्तनामध्ये तिघाला समाधी लागते, हरिकीर्तनामध्ये श्रोत्याला समाधी लागते,
हरिकीर्तनामध्ये वक्त्याला समाधी लागते, हरिकीर्तनामध्ये देवाला समाधी लागते. विठ्ठल हा त्रिवेदी संगम देव भक्त आणि नाम शेतीचे उत्तम चरण रज वंदिता जळती दोषाचे डोंगर शुद्ध होते नारीनं गाती ऐकती सादर. जे पवित्र हरिकथा संतांना आवडणारे जे हरिकथा आहे ते आपण केली पाहिजे. देवाला आवडणारी आपण काय केली पाहिजे? हरिकथा केली पाहिजे. हरिकथा भोजन परवडी विस्तार करोनी प्रकार सेवू रुची नवविधा काय बोलले जे भक्ती द्यावी माझ्या अशा प्रकारची जी काही भक्ती आहे सेवा आहे ते संत महात्मे काय करतात? हरिकीर्तन करतात. आणि मग संत महात्मे हरिकीर्तना गेल्यानंतर आम्ही काय करू? त्यांच्या वाहीन मोचे मोचे म्हणजे जोडे वाहना त्यांच्या वाहीन म्हणजे आम्ही काय करू? त्यांचा काय करू? सांभाळ करू. त्याचं कारण आहे वास्तविक संतांचे मोचे तुम्ही का धारण करता? टाळ मृदंग पताका ते नाही धारण करणार किंवा दुसरं बरंच साहित्य असतं की गबाळ भरपूर असतं की ते नाही आम्ही घेणार. ते आम्ही दुसरं काय घेणार नाही. ट्रॉफी असते काय असतं, शाल असते काय असते काय काय असतं भरपूर ते आम्ही नाही घेणार. त्यांच्या वाहीन मोचे वाहना त्यांचे जे काही मोचे आहेत वाहनं आहेत ते आम्ही त्यांचा काय करू? सेवा करू. नाथ माझा विचारलं तेच तुम्ही का घेणार? त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या सिंधूचे तारू तेने उतरू पहिले पारू शांती ब्रह्म एक मला सांगतो. हे बहुसिंधूचे तारू आहेत. साधू पुरुषांच्या चरणाच्या ज्या काही पादुका आहेत हे बहुसिंधूचे तारू आहेत. तेने उतरू पहिलं पारू. वास्तविक पाहता भाऊ समुद्रातून तरुण जाणं काय सोपं नाही. दैवी यशा गुणमय मो माया दुरत आहे. आता मदादी आहे माझी माया उतरवण्या धनंजया मी होय जे आया कैसे नाही सोपं नाही मला. येत एक नवलाव जो जो की जे उपाव तो होय अपाव होय स्वयंबुद्धीच्या बाही रेगाले त्याची शुद्धीची नाही. जाणीवेचे डोही गरिबेचे वेदत्रयाच्या सांगडी अहंभावाच्या धोंडी मदमिनाच्या तोंडी सगळ्याचे गेले वैशेची जाड बांधले मनमथाचे काशी लागले विषय मगरी सांडले सगळं या कुठलाही उपाय करा. ज्ञानोबा वर्णन करतात नाही महाराज की माया नदी अत्यंत कठीण आहे. तरुण जाणं अत्यंत कठीण आहे. देखही डरफेर बैठा तुका जेवत मार्ग रामय का जगत चले उसं घाट कोण जाय. महाराज घाबरले. महाराज चालता वाट पुढे भय वाटते चित्ती बहुत जन गेले नाही आले मागोती न देखो काय झाले कान तरी ऐकते. हा महाराज बरोबर प्रातस्पुण्य नतोसिंग बाबा सांगायचे एक वेळ गोदावरी मध्ये बुडायला फुगून पण वर येतो पण संसार रूपी नदीमध्ये बुडायला फुगून पण वर येते. त्याचं काय होतं ऐकायला मिळालं नाही म्हणे. आम्हाला चालता वाट पुढे भय वाटते. संसार करणारे पथिक नेमकं कुठं जातात आमच्या कानावरही पडलं नाही. महाराज किती कठीण आहे विचार करा. भय वाटे पर महाराज अत्यंत कठीण आहे. संसार किती जन्म झाला फेरा संसार सिंधू दुस्तर तरुण जाणं अत्यंत कठीण आहे. बुडाले तयाचा बोल ना मालक लागला तो लाग साठवून जे बुडाले ते शेंडी सकट बुडाले. मोबाईल वर आला नाही. बरोबर पांडुरंग बाबा सांगत असतात त्याचं मोबाईल वर आलं नाही. असा हा प्रकार आहे महाराज. पण यातून ज्ञानोबा संत दया सद्गुरु तारू पुढे काय वचन आहे. यो महानुभावम सेवते जो साधू पुरुषांच्या चरणाचा आश्रय घेतो हे जे भव सिंधूचे तारू तेने उतरू पहिले पारू. एवढंच नव्हे त्या साधू पुरुषाच्या चरणाच्या मातीचा काय महिमा आहे. जन्मो जन्मी
जन्मोजन्मीचे भेषज ते हे संत चरण रज. भेषज शब्दाचा अर्थ आहे औषध. असा जगात एकही रोग नाही जो औषधाने जाऊ शकत नाही म्हणून. असा जगामध्ये एकही रोग नाही. मग जन्मोजन्मीचं जर भेषज नाम औषध जर कोणतं असेल तर साधू पुरुषाच्या चरणाची माती म्हणा. काय महिमा आहे साधू पुरुष चरणाच्या मातीचा. आता इथे लक्षणावृत्ती घेऊ नका. लक्षणावृत्तीने आपण अर्थ सांगू शकतो. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ. सोन्याचा पिंपळ म्हणजे सोन्याचा पिंपळ. तो सुखाचा यात काय विशेष आहे. तुकामुळे तिथे सुखा काय होणे, सुखाला कमीच नाही. पण सोन्याचा म्हणजे तो सोन्याचाच आहे. आपल्या दिसत नाही, तो आपल्या दृष्टीचा दोष आहे. तर साधू पुरुषांच्या चरणाची माती विठ्ठल विठ्ठल पुरुषांची माती प्रत्यक्ष आपल्या मस्तकाला लावली आहे. महाराज सांगतात संत चरण रज लागत सहज वासनेचे बीज जळून जाय. चालताचे मार्गी चरणीचे रज उडती सहज घेनाता. चरणीचे रज लावीन कपाळा जी पदे रावळा सोय जाते. संतांच्या चरण रजे उतरू ओझे मातीचे तुकाराम महाराज वर्णन करतात. काय त्या रजामध्ये महात्म्य महाराज. चरणीचे रज लागती अंगास तेने बेताळी सुंदर तुकाराम महाराज वर्णन करतात. चरणाच्या माते संत मार्गी चालती त्यांची लागो मज माती. काय करावे साधने काय एक नव्हे तेने शेष घेणं उच्चिष्ट. धाय धनीवरी पोट तुका म्हणे संतापायी जीव ठेविला निशे. त्यांच्या चरणाची माती आपल्या मस्तकाला लागली. आपल्या बेटेस कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात. लोक बेजेच्या उत्सवाला आले भंडारा डोंगरात दर्शनाला जातात, भामगिरीवर जातात, घोड्यावर जातात. भंडारा डोंगरावर गेल्यानंतर घरी येताना त्या डोंगराची थोडीशी माती घरी घेऊन येतात. का घरी घेऊन येतात? तुकोबरायांच्या चरणाचे जे काही चरणकमल त्या भूमीला प्राप्त झालेले आहेत. जे चरणकमल जी माती परमात्मा आपल्या मस्तकाला धारण करतो. माझ्या ठाई जे पवित्रपण ते माझं भक्ताचे निदान. या लागी भक्त मागे आपण दहावे चरण रेणू वंदा. भक्त चरण रेणू वंदिता. केवढी आली पवित्रता. माझी पायवणी वाहे माता जाणता तो सदाशिव चरणीचे रज. वंदिशूळ पाणी नाचती कीर्तनी. महाराज सांगतात किंवा नामयाचे पाठी चाले केशिराज लागावया रज. चरणीचे देव रज चरणीचे माती धावत चालते मागे मागे. परमात्मा तुकोबरायांच्या अंगाची जी काही माती आहे चरणाची माती आहे आपल्या मस्तकाला धारण करतात. गुरुवारे बाबा किती गोड सांगतात. आई साहेबांना काठा मोडला. आई साहेबांना काठा मोडला. पांडुरंग परमात्मा आले गोराकाच्या रूपाने आलं, बाळ रूपाने आले. म्हटले आई साहेब काय झालं? काटा मोडलाय. काटा काढतो तो का? मोठमोठ्याचा काटा काढलाय. म्हणजे हे काय आमच्या पुढे? भगवान परमात्मा आले. आई साहेबाचा पाय आपल्या मांडीवर घेतला महाराज. देवाला काय करता येत नाही महाराज. देवाने काय केलं माहिती आहे? जी काय पाणी आहे पाणी तोंडातलं आई साहेबाच्या चरणाला लावलं. का लावलं माहिती आहे? आई साहेबाची माती आपल्या तोंडात जावी म्हणून केलं महाराज. काय भाग्याचं. तुकोबरायांची जे सेवा करतात आई साहेब, आई साहेबाच्या चरणाची माती परमात्मा आपल्या मुखामध्ये घालतात महाराज. देवाला सवय माती खायची. यमुनेच्या खाल्ली ना ती सगळी गोपिकांची चरणाची मातीच होती ना. देवाच्या भक्त चरणाची माती होती. ती माती परमात्मा आपल्या मुखामध्ये धारण करतात. भगवंताने सहज लिहिलं. या नुसतं पाहिलं पर्वताची हात लाविला आनंदी तो जाय वरती. आपण देवाने पर्वत उचलत नाही. नुसतं पाहिलं वर गेला. देवाला काटा काढायला काय लागतो? नुसतं पाहिलं महाराज काटा निघून गेला. किती गोड हात आहे तुझा. काय नाव रे? विठोबा. विठ्ठल विठ्ठल. देवाच्या चरणाची जी काही माती आहे भक्ता चरणाची माती जन्मोजन्मीचे भेषज ते हे संत चरण रज.
तुका म्हणे निवे तनू म्हणजे तनू शांत होते, तनू शांत होते. पण तनू मध्ये गडबड काय निर्माण झाली? कुठला ताप निर्माण झाला? तापत्रय अग्नीचा लागला. वनवा ज्ञानोबराय वर्णन करतात आधी भौतिक, आध्यात्मिक आणि आधी दैविक. देही प्रगटे रोग व्याधी. महाराज सांगतात देहामध्ये रोग निर्माण होणं, स्वर व्याघ्राधिकापासून जी भीती निर्माण होते, देहामध्ये रोग आहळले लोळेनं पुढे दुःखावणं, आध्यात्मिक कृषी तो ताप. रोग निर्माण होणं आध्यात्मिक ताप आहे. भूता प्राणी मात्रापासून सर्प विंचुदिकापासून त्रास होणं हा आधी भौतिक ताप आहे. दैवे अतिवृष्टी का अनावृष्टी, राजकीय लुटीला झाला कष्टी, आगीने जळता नावरे संकटी, आधी दैविक शुद्धी तो ताप आहे. अचानक आग लागते, इतका पाऊस पडतो, सगळे घरं वाहून जातात, पिकं वाहून जातात, कधी कधी पाऊस पडत नाही. महाराज सांगतात राजकीय लुटीला झाला कष्टी, अचानक इन्कम टॅक्सची धाड पडते. हा जो सगळा प्रकार आहे हा आधी दैविक, आध्यात्मिक आणि आधी भौतिक. म्हणजे तिन्ही तापाची निवृत्ती त्रिविध तापाची झाली बोळवण. देखिल्या चरण वैष्णवांचे जन्मजन्मीचे भेषज हे संत चरण रज. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात हेचे भव सिंधूचे तारू येणे उतरू पहिलं पारू. आणि सेवेची पराकाष्ठा प्रकट करत असताना महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात प्रत्यक्ष आचार्यापासून पदावर सेवेचा खूप भाव प्रकट केला.
15,000 उभे माझे तनु आणि प्राण या दोन्ही पावली श्री गुरुचरण भोगल गुरु भोगल मोक्ष निंबोल किंवा पावा मी होईल या मेची दिवस छत्र मी अनेक वारे पण ज्ञानोबराय वर्णन करतात. श्रीगुरूंच्या पादुका मीच होईल, धारण करायला लावणारा मीच होईल, छत्र मी होईल, छत्र धारण करणारा करायला लावणार सुद्धा मीच होईल. किती मोठी सेवेची पराकाष्ठा प्रकट केली. आचार्योपासना पदावर ज्ञानोबराय खूप गोड भाव लिहिला, सेवेचा खूप गोड भाव लिहिला, परंतु परिणाम घडली सेवा काय. म्हणून ज्ञानोबरायनं प्रत्यक्ष श्रीगुरु निवृत्तीनाथांची सेवा घडली नसल्यामुळं तेच ज्ञानोबराय भानुदासाची कोळी महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर प्रत्यक्ष ज्ञानोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या रूपानं प्रकट झाले आणि मग देवगिरी किल्ल्यावर श्री गुरु जनार्दन स्वामींची सेवा केली. किती सेवा केली ते सेवेचा महिमा सांगता येत नाही. ये शरीराची माती मिळविंती शिती श्रीचरण उभे ठाकी आराध्य माझा स्वामी कौतिके स्पर्श त्याची उदके लयाने निके आपी आप श्री गुरु ओवाळी जाते का भोनी जे उजळते त्या दीपाची आधी ठेवीन तेज चौरी हनवीन जना ते तयो करीन प्राणा अंगाचा वळंगणा होईन मी. किती गोड अशा प्रकारचा गोड भाव ज्ञानोबांनी प्रकट केला. जे जे अवकाशी गुरु असतील परिवाराशी आकाशलय आकाशी नेन ते पै जितून मेला न संडे निमेशूर लोकांना धाडी ऐसेने गणावे या कोडे कल्पाची. श्री गुरुचे उशिटे लाहेजे अवचर ते तेने लाभे विटे समाधी कैवल्य सुखासाठी परमाणू घे किरीटी उधळती पाया पाठी चालतात. तो महात्मा कैवल्य सुखाला सुद्धा तुच्छ मानतो. कशा पुढं श्री गुरूंच्या चरण सेवे पुढं चरणाच्या माती पुढं असा गोड भाव ज्ञानोबरांनी प्रकट केला. का प्रकट केला? कारण तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन शेवयानं सेवया तनु मनो जीवे चरणाची लागेना अगर्वता करावे दास्य सकजे ज्ञानाचा कुरुठा ते सेवा दारवंटा तू स्वाधीन करी सुबटा ओळगुनी कारण आघव्या दैवा जन्मभूमी सेवा जे ब्रह्म करी जेव्हा शोकग्रस्त जीवनाला जर ब्रह्म करणारे जर काय असेल तर ती फक्त साधू पुरुषांची सेवा आहे. म्हणून गुरुवर्य प्रातस्मने वैकुंठाचे श्री गुरु विठ्ठल महाराज गुले बाबा सांगायचे पुस्तकी ज्ञान दगा देतं पण सेवेचं ज्ञान मुक्त करतं. गुरु तेच ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. म्हणून अशा महापुरुषांची जर आपण सेवा केली श्री गुरूंची सेवा केली हेचे भव सिंधूचे तारू देणे उतरू पैल पारू ज्ञानेश्वर Yeah.